खऱ्या अर्थाने एक थरार आपल्याला अनुभवायला मिळाला, हृदयाचे ठोके वाढवणारा फायनल मॅच बघायला मिळाला. आणि फायनल कसा असावा, सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा असावा, हे वाक्य पुनश्च प्रत्येकाच्या मुखातून मात्र आपल्याला नक्कीच ऐकायला मिळालं. त्यासाठी दोन्ही संघाचं आम्ही कौतुक करतो. एक सुरेख मॅच. जिंकणं किंवा हारणं हे निर्णायक क्षण असतात, परंतु हृदयावरती स्थान निर्माण करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि इथे दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूने चांगलं स्थान निर्माण केलंय. दरम्यान आम्ही विनंती करतोय रितेश पवार यांना सुद्धा आपण स्थानापन्नाचा एक अप्रतिम परफॉर्मन्स ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळालाय. तर आपण SPL सीझन सीझन 2 चा अनुभव माननीय उदयन शुक्लाजी साहेब यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मॅनेजमेंट त्यांची पूर्ण अंटायर टीमने ते सुरेख साथ दिला आणि एक यशस्वी टुर्नामेंट. आणि या टुर्नामेंट मागचा मूळचा उद्देश असतो की आपल्या विभागातील तरुणांना चांगलं व्यासपीठ मिळवून देणं गरजेचं आहे. या काळामध्ये जर पालघर जिल्ह्याचं आपलं नेतृत्व करायचं असेल किंवा मुंबई किंवा बाहेर जर आपल्याला खेळायचं असेल तर आपले खेळाडू कसे तयार करता येतील यासाठी मात्र प्रामुख्याने गेली 2 वर्ष माननीय उदयनजी शुक्ला साहेब खूप अथक परिश्रम करतात आणि त्यासाठी त्यांचं कौतुक करूया. परंतु प्राइज सेरेमनीला इथे प्रारंभ करण्यापूर्वी मी सर्वांना 2 मिनिटं या ठिकाणी स्तब्ध उभं राहायला सांगेन. कारण महेंद्रजी शुक्ला साहेब ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. 2 मिनिटं सर्वांना आम्ही विनंती करतोय. आणि कॅप जे आपण परिधान केल्या असतील त्या आपण काढायच्यात, गॉगल्स वगैरे काय असतील. एक साथ सावधान. ओम शांती शांती. सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा आपण बघतोय. खूप चांगलं मॅनेजमेंट आणि खऱ्या अर्थाने तुम्ही या ग्राउंडवरती येतात तेव्हा खऱ्या अर्थाने या विभागातील एक स्वर्ग बघितल्याचा आपल्याला अनुभव येतोय. याच्या मागचं कारण आहे माननीय बिपिनजी पाटील साहेबांचं डिसिप्लिन. आणि त्यानंतर हे संपूर्ण मैदान ज्या पद्धतीने सजवलं गेलंय त्याबद्दल माननीय बिपिनजी पाटील सरांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना विनंती करतोय की प्राइज सेरेमनी करण्याच्या अगोदर नक्कीच आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. इथे उपस्थित असलेले ललित, विकी, त्याचप्रमाणे प्रथमेश आणि या टुर्नामेंटचे स्पॉन्सर्स, त्याचप्रमाणे सगळे आपले जमलेले क्रिकेटर्स. टुर्नामेंट बघायला खूप मजा वाटली. बेसिकली कालचा सामना आणि आजचा सामना हे दोन्ही सामने एकदम चित्तथरारक म्हणतात ज्या मराठीमध्ये, तसे चित्तथरारक झाले आणि शेवटच्या बॉलपर्यंत ही स्पर्धा गेली. याच्यातच या स्पर्धेचं यश अवलंबून आहे. उदयननी ही स्पर्धा ऑर्गनाइज केली, आम्ही त्याला पाठिंबा दिला. पण ज्या उद्देशाने या स्पॉन्सर्सनी सर्वांनी त्याला पाठिंबा दिला किंवा स्पॉन्सर्स केलं त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे थँक्स. कारण स्पॉन्सरशिवाय स्पर्धा करणं ही लिमिटेड ओव्हरची आणि मग कॅश मनी देणं हे सगळं थोडंसं कठीण होऊन बसलंय. पण वी आर रिअली थँकफुल टू यू. मागच्या 2 वर्षात कोविड होता आणि त्यामुळे स्पर्धा होत नव्हत्या. PDPL पण झाली नव्हती. पण गेल्या वर्षी सुद्धा स्पायडर झालं आणि आता पण स्पायडरचं सेशन 2 झाला. ह्या स्पर्धेमध्ये एक 4-5 परफॉर्मन्स जे पाहिले ते परफॉर्मन्स बघितले ते बोलण्यासारखे आहेत. एक तर आजचा आणि त्या दिवशीचे 100 सुजित नाईकचे खूपच ॲप्रिशिएबल आहे आणि सुजितचा गेम बघण्यासाठी पण खूप चांगला वाटतो. आजचा चिन्मयचा गेम सुद्धा खूप चांगला झाला. काल जेव्हा बॅटिंग होती त्यावेळेला
विनायक भोईरनी जी बॉलिंग केली ती बॉलिंग म्हणजे इट्स अ मिरॅकल टाईप बॉलिंग. आणि 38ला 8 असताना 38ला 8 PDTSचे असताना ऋग्वेद मोरे आणि यादव यांनी जी बॅटिंग केली ती अप्रतिम बॅटिंग होती. म्हणजे इट्स अ क्लास बॅटिंग. म्हणजे ह्या दर्जाची बॅटिंग किंवा ह्या दर्जाची मुलं आपण घडवू शकलो याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो की या दर्जाचे मुलं आम्ही घडवू शकलो की 38 वरून तो 140 148 वर घेऊन गेला. दॅट इज ऑल्सो अचिव्हमेंट ऑफ दिस ग्राउंड. सो हे खूप चांगलं होतं. आणि आजची ब्रिजेशची शेवटची ओव्हर जी ब्रिजेश टाकायला आला, मला वाटलंच हा मिरॅकल करणार काहीतरी, पण अनफॉर्च्युनेटली चिन्मयनी तो संधी साधली आणि एक रन्स घेतली शेवटची. अदरवाईज ब्रिजेशची कॅपॅसिटी आहे की शेवटच्या ओव्हरला मॅच जिंकण्याची त्यांनी कॅपॅसिटी आहे. आम्ही जवळजवळ 10 वर्ष टाटा स्टील आणि कांगा लीगला खेळत होतो, पण शेवटपर्यंत नेणं एखादी मॅच आणि शेवटी ती जिंकून देणं हे ब्रिजेशचं ठरलेलं एक हे आहे. त्यामुळे आम्ही पालघर डहाणू सुद्धा खालच्या डिव्हिजनवरून B डिव्हिजनपर्यंत पोहोचलो. दॅट वॉज हिज अचिव्हमेंट आणि दॅट इज हिज क्वालिटी. एक महत्त्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आता ही T20 झाली, त्याचप्रमाणे मी मागच्या आठवड्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनला गेलेलो होतो आणि मी 45 ओव्हर्सची मॅच करावी असा एक प्रस्ताव दिलेला आहे. आणि प्रस्तावामध्ये 3 संघ असतील असं आम्ही सांगितलेलं आहे. एक तर PDTSA बिकॉज इट्स अ MCA रजिस्टर. सो PDTSA, साईनाथ आणि अवर्स हे 3 असतील आणि मुंबईमधून जे ABC मधले 3 असतील. असे ती 6 संघांची टुर्नामेंट होणार आहे 45 ओव्हरची. आणि चांगलंसं पारितोषिक सुद्धा आपण त्याच्यासाठी फायनल करणार आहोत. मोस्टली आता येणाऱ्या 15 दिवसानंतर ती आम्हाला स्लॉट मिळेल एक 7-8 दिवसाचा आणि त्या स्लॉटमध्ये ती टुर्नामेंट संपणार आहे. सो आपण सर्वांनी MCA रजिस्टर करा. PDTSA किंवा अवर्स किंवा साईनाथ आणि बाकीचे तर असतीलच मुंबईचे 3 संघ. त्यांच्यावर काय ऑब्लिगेशन नाही ह्याच असावा, फक्त रजिस्टर असावा हा एक ऑब्लिगेशन आहे. MCA रजिस्टर प्लेयर असावा हा एक ऑब्लिगेशन आहे. कोणाकडून खेळावं किंवा तो आपण जसा कांगा लीगला नियम असतो की ह्याच 2 क्लबमधून खेळावा असा तो नियम नाही आहे. यू मस्ट बी रजिस्टर ॲट एनी क्लब बट यू कॅन प्ले धिस टुर्नामेंट. दिस इज द क्रायटेरिया. हा क्रायटेरिया आहे. आपण दुसरी गोष्ट आज एक अभिनंदनस्पद गोष्ट आहे. मागच्या वेळेला मुश्ताक अली झाली ती जिंकली, त्याच्यामध्ये साईराज आणि हार्दिक खेळला. आत्ता सुद्धा आपल्या इथले पालघर जिल्ह्याचे 4 मुलं आहेत. ती म्हणजे साईराज आहे, हार्दिक आहे, रॉयस्टन आहे आणि सिल्वेस्टर आहे. म्हणजे PDPL प्रॉडक्ट म्हणतो तर PDPL प्रॉडक्टमधलं सिल्वेस्टर सुद्धा यावेळेला सिलेक्ट झाला. अनफॉर्च्युनेटली इथे बसलेल्यापैकी सुजित नाईक त्यात सिलेक्ट नाही झाला. हे दुःख आहे. म्हणजे हे त्याला जेवढं दुःख आहे तेवढं आम्हालाही वाटतं की ही मस्ट बी सिलेक्टेड. तर तुझं सुद्धा फ्युचर चांगलं आहेच, याच्याबद्दल वाद नाही. पण ज्या प्रकारे तू बॅटिंग करतो ती प्रेक्षणीय आहे. आत्ता जी टुर्नामेंट झाली त्याच्याबद्दल उदयन आणि ललित आणि त्याची फॅमिली, होल फॅमिली वॉज इन्वॉल्ड इन दॅट टुर्नामेंट. आणि तुम्ही जे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि व्यवस्थितपणाने ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. कॉमेंट्रेटर त्याचप्रमाणे अंपायर दोघंही किनी आणि संजय दोघांचंही अभिनंदन. कुठलाही वादातीत निर्णय कुठे पाहायला मिळाला नाही. छोट्या मोठ्या घटना होत असतात पण तुम्ही कंट्रोल केलं. त्याचप्रमाणे कॉमेंट्री टीम, स्कोरर टीम, ऑर्गनायझिंग टीम तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि शेवटी सगळ्यात जो टीम संघ जिंकलेला आहे प्रथमेशचा संघ यश फाउंडेशन. आता यश फाउंडेशन म्हटल्यावर त्याच्या भावाच्या नावाने त्याचं फाउंडेशन आहे आणि असं मला वाटतं की यावेळेला त्याचं लग्नही आहे डिसेंबरमध्ये. तर ही जी टुर्नामेंट जिंकलाय ती यशच्या नावाने त्यांनी समर्पित केलेली असावी त्याच्या रेकग्निशनमध्ये. त्यामुळे दिस इज गुड फॉर हिम की जिंकतंय. त्याचं लग्नही व्यवस्थितपणे पार पडेल ही आपण आशा करूया.
आणि आपण सगळे लग्नाला जाऊया त्यांनी आमंत्रण नाही केलं तरी. सो रनर्स अप टीम विकी आणि स्वरा, तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण खूप छान मॅच झाली, डिझर्विंग. आता ते जिंकल्यात आणि तुम्ही हरल्यात, पण इट्स अ दोन्ही मॅच म्हणजे कालची मॅच आणि आजची मॅच इट वॉज थरार होता. दोघेही संघ जिंकलेले आहेत असं आपण म्हणूया, फक्त पैशाची विभागणी वेगळी आहे हे आपल्याला मान्य आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू व्हेरी मच उदयन आणि ललित. पुन्हा एकदा थँक्स टू यू ऑल फॉर पार्टिसिपेटिंग दिस टुर्नामेंट अँड अप्रिशिएटिंग ग्राउंड. शेवटचं एक फक्त आज जो लागला ह्याला जय दवणेला, तो मला थोडंसं दुःख झालं, कारण ह्या ग्राउंडवर कोणालाही इंजुरी होता कामा नये, ग्राउंड पॉपअप होऊन इंजुरी होताना कामा नये, हे माझं काम आहे. म्हणून मी ते बघायला गेलो की कुठे त्याचा बॉल उडला. सो दॅट वॉज माय मिस्टेक, सॉरी जर काय माझ्याकडून हे झाले असेल तर. कुठल्याही ग्राउंडवर पॉपअप नाही झाला पाहिजे बॉल, हे एक बघण्याचं काम आमचं आहे. आणि मला सुद्धा एक बॉल लागलेला होता, टाइम्सची फायनल मी खेळत होतो आणि पीजे हिंदू जिमखान्याला पहिल्याच ओव्हरला तिसरा बॉल माझ्या नाकावर लागला आणि माझं नाकाचं ऑपरेशन करायला लागलेलं. सो तिकडे कोणी रोलिंग बिलिंग करत नाही, पण इकडे आमचं सगळं व्यवस्थित असतं, त्यामुळे तो पॉपअप बॉल झाला नाही पाहिजे. सो दिस विल नॉट रिपीट अगेन. सो थँक यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर अँड प्लेइंग गुड क्रिकेट. थँक्स. थँक्यू. थँक्यू. आपल्यासोबत खूप चांगले विचार माननीय बिपिनजी पाटील सरांच्या माध्यमातून बघायला मिळाले. आणि त्यानंतर ज्यांच्या मनातून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने साकार केलं गेलं, या स्पर्धेचे स्वप्नदृष्ट आणि शिल्पकार माननीय उदयन शुक्ला साहेबांना मी विनंती करेन की आपण नक्कीच थोडेसे 2 शब्द बोलायचे आहेत. एक 5 मिनट लूँगा. फर्स्ट ऑफ ऑल सबको बहुत बड़ा थैंक यू. जो भी टीम ने हमारे टूर्नामेंट में पार्टिसिपेट किया है उनको मेरा दिल से बहुत बड़ा थैंक यू, जो उन्होंने पार्टिसिपेट करके इसको इस कैपेबल बनाया. दूसरा थैंक यू मैं बिपिन पाटिल सर का करूंगा, जिन्होंने मुझे ग्राउंड अवेलेबिलिटी दिया, बेस्ट सर्विसेज दिया. मीन्स ग्राउंड में मुझे कोई किसी भी तरह का प्रॉब्लम नहीं आने दिया, और बेस्ट विकेट्स हमारे ग्राउंड्समैन मामा उन्होंने हमें प्रिपेयर करके दिया. तो उस चीज़ के लिए उनका थैंक यू, बहुत बड़ा थैंक यू बोलूँगा. इसके बाद मैं थैंक यू बोलना चाहूँगा स्पॉन्सर्स हमारे जो भी है, जिन्होंने भी हमें स्पॉन्सर्स दिया है, उनके बिना ये टूर्नामेंट सक्सेसफुल हो नहीं सकता था. तो उनको एक बहुत बड़ा थैंक यू. उसके बाद मैं एक थैंक यू बोलना चाहूँगा हमारे अंपायर्स संजय पाटिल सर, सचिन मोरे सर एंड नितेश पाटिल, पाटिल नेटवर्क वाले, अजीत दादा, यूसुफ भाई, मंथन सर, और हमारे जो भी कमेटी में मेरे स्टूडेंट्स हैं, जो मेरे एकेडमी के बच्चे हैं, उनको थैंक यू. रोहित भाई जो उर्वी वाले डीजे वाले हैं, इनको सबको एक बहुत बड़ा थैंक यू. और इसी के साथ मैं एक बार फिर से सारे टीम्स, सारे ओनर्स और सारे व्यूअर्स जिन्होंने हमारी मैच देखी, और मैं स्पेशली हमारे जो गेस्ट प्लेयर्स हैं उनको एक बहुत बड़ा थैंक यू दूंगा, क्योंकि इस चीज़ के वजह से, मीन्स लोकल प्लेयर्स तो हमारे अच्छे खेल ही रहे, बट एक गेस्ट प्लेयर्स जो है उनके वजह से हमारे टूर्नामेंट में एक एक्स्ट्रा ये आता है, इसलिए उनको एक बहुत बड़ा थैंक यू. एंड ऑल्सो आई वुड लाइक टू से, मीन्स ये अपने पालघर डिस्ट्रिक्ट के लिए एक बहुत बड़ी बात है. साहिराज पाटिल, हार्दिक तामोरे, सिद्धार्थ राउत, सिल्वेस्टर डिसूजा हो गया, फिर हम ये देख रहे हैं रोस्टन डायस, और अभी अभी अंडर 25 में धनीत राउत, इनका भी सिलेक्शन हुआ है. तो कॉन्ग्रेचुलेशंस फॉर देम एंड कॉन्ग्रेचुलेशंस फॉर फ्यूचर एंडेवियर्स. थैंक यू. तर आपण प्राइज सेरेमनीकडे वळतोय. अतिशय सुरेख डिसिजन, कडक उन्हामध्ये एक चांगलं पंचच्या भूमिकेमध्ये आपल्याला दोन्ही पंच एक चांगली जोडी आपण बघतोय. सचिन मोरे सर आणि संजय पाटील सर यांना मी विनंती करेन की प्रथमतः आपलं या ठिकाणी आभार प्रदर्शन केलं जाईल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून नक्कीच आपण बघतोय. संजय पाटील सर आणि सचिन मोरे सर, तुम्ही सुद्धा यायचंय. जोरदार टाळ्यांचा गजर संजय पाटील सरांसाठी. एक मारूफ अंपायर आपण बघतायत, निपक्षपाती निर्णय, आणि या स्पर्धेला 4 चांद लावताना सचिन मोरे सर आपण बघतायत. त्यानंतर पाटील नेटवर्क कडनं नितेश पाटील सर,
कमी वेळामध्ये क्लॅरिटी खूप चांगली आहे आणि अल्पावधीमध्ये खूप चांगला ग्रोथ ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय पाटील नेटवर्क. तर मी विनंती करेन की त्यांचे मेंबर्स कोणी असतील या आपला इथे आभार प्रदर्शन केलं जातंय. नितेश पाटील आपण बघतोय प्रथमेश पिंपळे सरांच्या शुभ हस्ते नितेश पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आम्ही मामा यांना बोलवते. मामा ग्राउंड्समॅन खूप चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि त्यांचंही मान सन्मान होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना जे मैदान सुशोभित केलंय, खूप चांगल्या लाईन्स दिसतात, त्याच्यामुळे पंच सुद्धा चांगले डिसिजन देऊ शकतात. प्रत्येकाचा एक त्यामध्ये मोठा वाटा आहे आणि मामासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक SPL सीझन 2 ची आठवण मामा यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आम्ही वळतोय युसुफभाई. गेले 8 दिवस सुरेख समालोचन सन्माननीय रवीजी यादव सरांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते युसुफ यांना आपण सन्मान चिन्ह इथे द्यायचं आहे. अतिशय सुरेख कॉमेंट्री ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. तसेच मंथन घरत यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय सन्माननीय विकेजी शुक्ला सरांच्या शुभ हस्ते मंथन यांना सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. टाळ्यांचा गजर थांबता कामा नये, कारण तुमचा उत्साह वाढवण्याचं काम इथे खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलंय. तो जरूर बात की जाए कमेंट्री की, तो मेरी बात की जाए तो मैंने काफी कुछ सीखा हुआ है और जो मेरे गुरु, जिनको मैं अपना गुरु कहता हूँ, उनको मैं बुलाना चाहूंगा. मिस्टर अजित पाटिल पालकर के एक बेहतरीन आवाज है, गोल्डन वॉइस, उनका भी सम्मान किया जाएगा. मिस्टर परितोष शुक्ला सर के शुभ हाथों से ये सम्मान, मेरे गुरु का सम्मान किया जा रहा है. तालियां जरूर बजनी चाहिए. जिनको देखकर मैंने कमेंट्री सीखी, जिनको देखकर मैंने माइक पकड़ा है, वो आज मेरे साथ है. मेरा एक सौभाग्य है जो मेरे साथ माइक शेयर कर रहे हैं. इसके बाद फिर से हम अजित पाटिल सर को कहेंगे कि आगे का हाल आपके पास पहुंचाए. तो चलते अब मैन ऑफ द मैच की तरफ. और मैन ऑफ द मैच फाइनल मैच का कहने की जरूरत नहीं है, जिसने बेहतरीन परफॉर्मेंस दिया है सुजीत नायक. जोरदार टाळ्या. हेलो हेलो 38 बॉल 60 रन्स, 3 बेहतरीन बाउंड्रीज, 3 बेहतरीन छक्के. सुजीत वेलकम. माननीय रोशन सरांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण मैन ऑफ द मैच सुजीत नायक. और सुजीत नायक हमारे साथ में जुड़ते हुए. सुजीत, काफी प्रेशर था जब आप मैदान में गए थे, 4 विकेट गए थे. क्या प्लानिंग था उस समय और क्या चल रहा था आपके मन में? प्लान बहुत सिंपल था, बिकॉज चिन्मय ऑलरेडी अच्छा बैटिंग कर रहा था और मैं यहाँ पे बहुत क्रिकेट खेल चुका हूँ, मतलब काफ़ी सालों से खेल रहा हूँ इस ग्राउंड पे, तो कंडीशंस को भी काफ़ी अच्छे से जानता हूँ. तो और जो इनका बॉलिंग अटैक था वो काफ़ी एक्सपीरियंस्ड है, ये भी मुझे पता था. तो मेरे को सिर्फ डीप लेके जाना था, मतलब नज़दीक लेके जाना था अपनी टीम को, टारगेट के करीब लेके जाना था. और फिर ऑब्वियसली मुझे पता था कि लास्ट 5 ओवर में मेरा स्किल्स इतना अच्छा है और मेरा कैपेबिलिटी है कि मैं गियर चेंज करूँगा तो हम फिनिश लाइन का पार कर देंगे. ये जो SPL टूर रहा है, सही मायने में अगर कहा जाए तो आपके नाम रहा है, क्या वजह है उसकी? नहीं, एक्चुअली मेहनत बहुत की है, बहुत सालों से मेहनत चल रही है, तो उसका ही बेनिफिट मिल रहा है, उसका ही फल मिल रहा है अभी. और जो SPL 2 यानी कि स्पाइडर प्रीमियर लीग को हम देख रहे हैं, माननीय उदयन शुक्ला सर जो बड़ा प्लेटफॉर्म दे रहे, क्या कहेंगे आप? फैंटास्टिक टूर्नामेंट है, जो भी जैसे भी ऑर्गेनाइज किया है इस चीज़ को डे 1 से. उद्यान को मैं काफ़ी सालों से जानता, तो डे 1 पे ही उद्यान को बोल दिया था मैंने जब मैं इस ग्राउंड पे आया था और जब फर्स्ट मैच खेला था. बहुत अमेजिंग टूर्नामेंट है और आई होप दिस कंटिन्यूस. नेक्स्ट ईयर भी हमें इनविटेशन मिले, हम आए इससे मैच खेलने और ये सालों साल चलता रहे. थैंक यू. तो ये थे हमारे साथ में मैन ऑफ द मैच के सुजीत नायक. और चलते अब बेस्ट बॉलर की तरफ. तो क्या लगता है आपको कौन होगा बेस्ट बॉलर? आवाज थोड़ी जोर से आनी चाहिए. कौन है बेस्ट बॉलर? और आसिफ शेख इस समय बेस्ट बॉलर.
15 विकेट जिन्होंने चटकाए, क्या गेंदबाजी की, घातक गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। और बेस्ट बॉलर का किताब देने के लिए माननीय विकी जी शुक्ला सर को हम बुलाना चाहेंगे आपके शुभ हाथों से। बेहतरीन परफॉर्मेंस रहा है आसिफ शेख का, और टॉप क्वालिटी का एयर प्यूरिफायर यहां पर दिया जाता है मिस्टर आसिफ शेख को। और आसिफ को आज बोलना ही पड़ेगा, तो जरूर आसिफ बेस्ट बॉलर का किताब आपके नाम रहा है। तो चलो हमारे साथ में जुड़ते हुए आसिफ भाई। तो चलते अब बेस्ट बैट्समैन की तरफ, और बेस्ट बैट्समैन कौन है? बेस्ट बैट्समैन का मैं बोलूंगा तो पहले मुझे कंफ्यूजन था इस मैच के पहले कि हम लोग एक संतोष नाइकुडे करके है, उन्होंने भी 250 बहुत अच्छी 50s खेली थी, 2 क्रूशियल इनिंग्स खेली थी, तो हम लोग ये कंसीडर कर रहे थे कि बेस्ट बैट्समैन हम लोग संतोष को दे सकते हैं। बट फाइनल में ऐसी इनिंग खेलना और मैच को टीम को अपने साइड जिताना, तो हम लोग बेस्ट बैट्समैन भी सुजीत नाइक को देना चाहेंगे, और वो बेस्ट बैट्समैन का अवार्ड हम उनके ही फाउंडर से प्रथमेश जी से उनके हाथों दिलाएंगे। तो यहाँ पर बेस्ट बैट्समैन एक बार फिर सुजीत नायक, बढ़िया परफॉर्मेंस रहा है सुजीत नायक का। एयर प्यूरिफायर भी जरूर दिया जाएगा बेस्ट बैट्समैन। और तालियां आपकी थोड़ी सी रुक सी गई है। और अब चलेंगे मैन ऑफ द सीरीज की तरफ। तो मैन ऑफ द सीरीज कौन होगा? देयर इज नो नीड टू से द नेम ऑफ द वन, सुजीत नायक। 121 रन भी बनाए हैं बिपिन पाटिल सर के शुभ हाथों से। एक बार फिर सुजीत नायक बनते हुए मैन ऑफ द सीरीज, बढ़िया परफॉर्मेंस। हसीन यादें यहां पर कैद होती हुई, और एक बार फिर प्यूरिफायर आप देख रहे हैं टॉप क्वालिटी का। तो सुजीत एक बार फिर हमारे साथ में जुड़ना चाहेंगे। हमारी भी उत्सुकता बढ़ रही है कि आप जिस तरह से यहाँ पे सब ट्रॉफीज अपने घर ले जा रहे, बेहतरीन परफॉर्मेंस भी रहा है, आपकी अथक परिश्रम भी है उसके पीछे। तो युवा जो खिलाड़ी अब मेहनत कर रहे, क्या कहेंगे आप, किस तरह से वो प्रयास करे, अध्ययन करे कि आने वाले पलों में आपके जैसे बेहतरीन खिलाड़ी बने, वैसे ट्रॉफी चटकाए? नहीं, युवा खिलाड़ियों को सिर्फ एक ही चीज बोलना चाहूंगा कि अपने चीजों के ऊपर जो जिन चीजों पे तुम कंट्रोल रख सकते हो, उन चीजों के पे फोकस करना। यू नो, इवन व्हेन यू आर प्रैक्टिसिंग, इवन व्हेन यू आर प्लेइंग। मैं चाहता हूँ कि क्या होता है, काफी सारे टाइम पे लोग दूसरे चीजों के बारे में सोचते हैं जिन जिन चीजों पे हमें कंट्रोल नहीं है, हम कुछ कर नहीं सकते, और काफी डिमोटिवेटिंग हो जाता है यू नो आफ्टर सम पॉइंट। सो एक ही एडवाइस रहेगा मेरा यंगस्टर्स से कि यू नो जो भी मेहनत हो रही है, जो भी मेहनत कर रहे हो, इफ यू कैन स्टैंड इन फ्रंट ऑफ द मिरर in the night and say that you've worked hard and you're happy with that, I think you've achieved your goal. और एक आखिरी सवाल, इतने सारे ट्रॉफीज आपने जीते, बेहतरीन क्षण आपने देखे, क्या लग रहा है कि बेहतरीन सबसे टॉप से मोमेंट कौन सा था आपके लिए? सबसे टॉप आज का फाइनल, मतलब यू नो जो क्वालिटी था क्रिकेट का, बिकॉज इनिशियली जो फर्स्ट 3 लीग मैचेस खेले हम, इट वाज हमने काफी डोमिनेट किया तीनों मैचेस, सो इट वाज ओके। यू नो साइनाथ वाला मैच, एक तो वी वर डिफेंडिंग 113 और वो हम 20 रन के मार्जिन से जीते, इतना छोटा टोटल भी। सो टीम ने जो एफर्ट डाला है, जो मतलब जितने भी लोग आए हैं, आज पता चला कि वो मतलब कितने प्रोफेशनल हैं अपने स्किल को लेके, और कितने प्रोफेशनल हैं अपने अप्रोच को लेके क्रिकेट में। तो बेस्ट ऑफ लक आपके आगे के सफर के लिए। जिन्होंने बेहतरीन मैन ऑफ द सीरीज को चटकाते हुए सुजीत नायक, एक बेहतरीन परफॉर्मेंस उनका रहा है,
और ज्यादा समय अब हम बिल्कुल भी नहीं लेंगे, चलेंगे थर्ड प्राइज की तरफ। और थर्ड प्राइज ट्रॉफी जाती हुई आजाद स्ट्राइकर, और वो देने के लिए मैं जरूर बुलाना चाहूंगा रिद्धेश आजाद स्ट्राइकर के घातक गेंदबाज, ऑलराउंडर परफॉर्मेंस जिनका रहा है। क्या सुपर इनिंग रिद्धेश ने भी खेली थी, बेहतरीन परफॉर्मेंस। रईस फाउंडेशन के सभी चाहने वालों के दिल में दहशत जरूर फैलाई थी जैसी मैच आई थी। तो थर्ड प्राइज यहाँ पर जाता और वो देने के लिए परितोष जी शुक्ला सरांना भी विनंती करेन प्लीज। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे थर्ड प्राइज। रिद्धेश पवार आजाद स्ट्राइकर के लिए जोरदार टाळ्यांचा गजर। आणि रिद्धेश तर जातोय आपण रनर अप की तरफ हम बढ़ेंगे। सेकंड प्राइज जो कि स्वरा 11 जिन्होंने इस टूर्नामेंट में बहुत अच्छा परफॉर्मेंस किया है। हमने आसिफ का देखा, विनायक बोहिर का देखा, ब्रिजेश की हमने बॉलिंग देखी, करण शाह की बैटिंग देखी। तो सेकंड प्राइज जाएगा स्वरा विकी 11 सर को, और वो प्राइज हमें देने आएंगे रोशन सर, रिच टू मनी फाइनेंस, जिन्होंने हमें सपोर्ट किया इस टूर्नामेंट में। वो प्राइज देंगे हम स्वरा विकी 11 के कैप्टन, सब और मेंबर, टीम को हम पूरी बोलेंगे टीम आ जाए। या सर्व मेंबर्सने यायचं आहे। रनर अप संघ ठरतोय स्वरा विकी 11 आपण बघतोय, आणि ते देण्यासाठी आपण बघतोय तो यहाँ पर रोशन जी जैन सर के हाथों से रनर अप ट्रॉफी जाती हुई स्वरा विकी 11, जोरदार टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे। अप्रतिम परफॉर्मन्स, यादगार क्षण या ठिकाणी बघायला मिळत आहेत। हार्टी कॉंग्रॅच्युलेशन। आणि अनिकेत राऊत मात्र आमच्या सोबत जोडले जातील। अनिकेत, प्रथमतः तुमचं अभिनंदन, मॅच खूप चांगली झाली आणि ज्या पद्धतीने थरार ब्रिजेशने निर्माण केला होता, वाखाणण्याजोगे आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवणारा तो परफॉर्मन्स होता। काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि काय म्हणशील तुमच्या अप्रतिम परफॉर्मन्स बद्दल? सर्वप्रथम तर मी उद्यान शुक्लाला थँक्स बोलेल की खूप चांगल्या टुर्नामेंटचं त्यांनी आयोजन केलं, आणि दुसरंच थँक्स बोले की बिपिन सरांना, कारण त्यांनी सुद्धा ग्राउंड अवेलेबल करून दिलं आणि खूप छान टुर्नामेंट झाली। मोस्टली मी तर टेनिसच क्रिकेट खेळतो, परंतु तुषारदारांनी फोन केला की या टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळायचं आणि तू टीम जमव। मग मी सर्वात पहिले कॉल केला तुषार मोरेला, आणि त्यांनी पूर्ण हा संघ जमवला, कारण माझा जास्त परिचय नव्हता लेदर क्रिकेटर्सची। तर तुषार मोरेला सुद्धा थँक्स बोलेल की त्यांनी विराटचे सुद्धा 4-5 प्लेयर्स आमच्या टीममध्ये होते, आणि ब्रिजेश घरात, पंकज पाटील आणि इकडचे सुद्धा प्लेयर चांगले होते। सांगायला गेलं तर समोरच्या संघाचं अभिनंदन करेन मी, खूप चांगली मॅच झाली। 5 ओव्हर्स 52 रन्स असताना एक चुकीच्या डिसिजनमुळे थोडंसं मॅच वन साईड होती। लास्टच्या ओव्हरमध्ये ते ब्रिजेशनी खूप चांगली मॅच आणली, परंतु एक डिसिजन आमचं चुकलं। 5 ओव्हर 52 पाहिजे असताना ब्रिजेशला ओव्हर दिली होती, परंतु त्याची ओव्हर कॅन्सल करून आम्ही जॉनला दिली। ते थोडंसं डिसिजनमध्ये चुकी झाली, त्याच्याबद्दल मी सॉरी बोलेल ॲज अ कॅप्टन। आणि पुन्हा एकदा थँक्स बोलेल सर्वांचं, आणि विकी सरांचा सुद्धा थँक्स बोलेल, कारण तुषारदारासोबत विकी सर सुद्धा आमचे टीमचे ओनर्स आहेत, त्यांनी खेळण्याची संधी दिली। आणि ग्राउंड्समॅन तसेच काका आणि कॉमेंटेटर, अंपायर्स सर्वांचं थँक्स बोलेल, आणि 2 शब्द संपवतो। थँक्यू। तो यहाँ पर फाइनल विजेता टीम, और मिठास भरी आवाज में उदयन भाई जरूर अनाउंसमेंट करना चाहेंगे कि चैंपियन टीम है यश फाउंडेशन, और हार्टी कॉन्ग्रेचुलेशन टू यश फाउंडेशन और प्रथमेश पिंपले। एंड उसका प्राइज देंगे संजय गोल्ड पैलेस की तरफ से ललित शुक्ला सर। तो पूरा टीम आ जाए।
तर आपण बघतोय माननीय उदयन शुक्ला सरांचे वडील यांच्या शुभ हस्ते और बिपिन पाटिल सर भी आते हुए साथ में यश फाउंडेशन के और रोशन सर, ये बहुत ही खूबसूरत लम्हा यहाँ पर चैंपियन बनती हुई यश फाउंडेशन टीम। प्रथमेश पिंपले जो आप देख सकते हो, एक बेहतरीन सेलिब्रेशन यहाँ पर। अच्छा परफॉर्मेंस जरूर रहा है। 2022 एसपीएल सीजन 2 के चैंपियन बने यश फाउंडेशन। हार्टी कॉन्ग्रेचुलेशंस माननीय ललितजी शुक्ला सर, रोशनजी जैन सर, बिपिनजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण बघतोय फायनलचा हा विजेता संघाला सन्मानित केले जात आहे और